मित्रांनो, 1973 ची केशवानंद भारती केस काय होती, ज्या खटल्याची 68 दिवस सुनावणी झाली आणि 13 न्यायाधीशांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घटनापीठानं या प्रकरणाची सुनावणी केली। फेब्रुवारी 1970 मध्ये स्वामी केशवानंद भारती केरळमधील कासारगोड जिल्हा येथील हिंदू मठाचे प्रमुख यांनी केरळ सरकारच्या 2 जमीन सुधारणा कायद्याअंतर्गत त्यांच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनावर निर्बंध लादण्याच्या प्रयत्नांना आव्हान दिलं होतं। प्रख्यात कायदेतज्ञ नानाभाई पालखीवाला यांनी स्वामींना अनुच्छेद 26 अंतर्गत सरकारी हस्तक्षेपाशिवाय धार्मिक मालकीच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करण्याच्या अधिकारासंबंधी त्यांची याचिका दाखल करण्यास राजी केलं। त्यांचा निकाल 700 पानांचा होता। 7-6 विभाजित केलेल्या निकालात न्यायालयानं असं मानलं की संसदेला विस्तृत अधिकार असताना तिच्याकडे संविधानातील मूलभूत घटक किंवा मूलभूत वैशिष्ट्य नष्ट करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार नाही। राज्यघटनेचा गाभा किंवा आधार असलेल्या मूलभूत तत्वामध्ये बदल करता येणार नाही। घटनादुरुस्ती करताना घटनेच्या मूळ आराखड्याला कोणी धक्का लावू शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळेस स्पष्ट केलं।